आमची एवढी मोठी 2 लाखाची म्हैस आहे ना, मेली ती गेली होती, तिने बाळाला जन्म दिला आणि नंतर तिचं अंग बाहेर आलं. डॉक्टर टायमिंग वरती पोहोचू शकले नाही, कारण की ना रस्ता सुद्धा नव्हता डॉक्टरांना गोठ्यावर येण्यासाठी. त्यामुळे तिचं 5 बादल्यांच्या वर रक्त वाया गेलं गाईस. त्यामुळे ती आता मेली. जर तिला टायमिंग वर उपचार भेटले असते तर ती आज म्हैस जगली असती. आणि ना आमच्या रस्त्याची ऑर्डर होऊन सुद्धा आम्हाला अजून रस्ता दिलेला नाहीये. आम्ही वारंवार पोलिसांना तक्रारी केल्या, पोलीस कमिशनरला सुद्धा तक्रार केली, तरी पण अजून ना काही सुद्धा कारवाई झाली नाही. अजून आम्हाला रस्ता भेटलेला नाही. रस्त्याची ऑर्डरचा पण मी तुम्हाला फोटो दाखवते. आमचा रस्ता चालू रस्ता होता गाईस, तो पण आहे ना बिल्डरनी वगैरे बंद केलाय. करांवरती हा अन्याय होतोय. ना कुठला मोठा नेता आम्हाला मदत करतोय, ना पोलीस प्रशासन आम्हाला मदत करतात. तुमच्या रस्त्याची ऑर्डर झाली तरी पण अजून आम्हाला सरकारने रस्ता करून दिलेला नाही तिथून. हे कधी घडलंय? काल म्हणजे 3 एप्रिल 2026 रोजी ही घटना घडली गाईस. आणि एवढी चांगली म्हैस, एवढी हट्टीकट्टी म्हैस गाईस आमची मेली. तर मला सरकारला एकच विनंती करायची की सर्व शेतकऱ्यांना ना गोठ्यावर जाण्यासाठी रस्ता दिला पाहिजे. आज ही म्हैस मेली, उद्या जर आमच्या एखाद्या कामगाराला म्हणा किंवा आमच्या घरच्यांना कुणाला साप चावला तर जर त्याला उपचार भेटले नाही तर तो पण मरू शकतो. डॉक्टर पर्यंत जाण्यासाठी रस्ता तर पाहिजे ना. व्हिडिओद्वारे सांगते त्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. पण असे कित्येक शेतकऱ्यांसोबत ह्या गोष्टी होत असतील पण त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील. बघू शकता ही ती म्हैस आहे आणि हे तिचं वासरू आहे, कालच जन्मलंय. हे एवढं हट्टकट्ट वासरू आहे गाईस. म्हणजे ही म्हैस मारण्यासारखी पण नव्हती. हिला जर टायमिंग वर उपचार भेटले असते तर आज ही जगली असती. काही सर आता यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज हे आमच्यासोबत घडलंय, उद्या दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत पण घडू शकतं किंवा याच्या आधी पण कुठल्या शेतकऱ्यांसोबत घडलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आता सर्व शेतकऱ्यांना न्याय हा भेटलाच पाहिजे.